कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे प्रसंग प्राप्त कीर्तन सेवेकरता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि जवळजवळ सर्वांच्या पाठातील असणारा आपल्या सद्गुरूंचं महात्म्य सद्गुरूंचा महिमा वर्णन करणारा गोड असा 4 चरणांचा अभंग आहे. या ठिकाणी आपल्या गुरुचा महिमा पटवून देण्यासाठी महात्म्य सांगण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असे 2 दृष्टांत दिलेले आहे. एक श्री गुरु सारिकाचा पाठीराखा हा सिद्धांत पटवून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी राजयाची कांदा काय भीक मागे हा एक दृष्टांत दिला आणि कल्पतरू जो कवटी जो कोणी वैसरा हा एक दृष्टांत पटवून देण्यासाठी या ठिकाणी हा सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी जो दृष्टांत दिले आणि या 2 दृष्टांताचा अनुभव म्हणजे या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे. या ठिकाणी या आजच्या या अत्यंत मंगलमय पावन अशा या गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी सादर करतो भगिनो. या ठिकाणी जमलेलो आहोत. अतिशय आनंदाचा या ठिकाणी पर्वणीचा या ठिकाणी क्षण आहे. आपण सर्वजण आपले सर्वांचे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती नामदेव महाराज गलाडे अप्पा यांचे दर्शन व यांचा उपदेश ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. विठ्ठल या ठिकाणी माझं कर्तव्य समजतो. या ठिकाणी जे आपलं आत्मोन्नती आणि विश्व शांती श्रीपाद साधक भक्त मंडळ अहिल्यानगर व जिजाऊ चालक मालक वाहन संघ व आपले सर्वजण या साधक बंधू भगिनींनी या ठिकाणी मला या ठिकाणी जी कीर्तनरूपी सेवा करण्याची जी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं कृतज्ञता व पांडुरंगा
मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरुपाय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा मचा नवर लागलो पवन झालो चराचरी ज्ञानेश्वर या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात आणि या ठिकाणी मानवी जन्म किती महत्वाचा आहे किती दुर्लभ आहे या ठिकाणी ते पटवून देतात त्या मनुष्य जन्म या ठिकाणी किती दुर्लभ आहे कारण मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी प्रथम पुण्य लागते पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी न देही हल्ली गेली पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य जन्म प्रथम आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्याला या ठिकाणी भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला या ठिकाणी 4 वेगवेगळ्या खनिजमधून जन्म घ्यावा लागतो अंड जारज स्वेदज आणि या ठिकाणी बीज अशा या 4 प्रकारच्या खनिजमधून म्हणजे 84 लक्ष म्हणजे लाख योनीमधून आपला हा देह या ठिकाणी भरकटत या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी ज्यावेळेस तो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेस एवढ्या सगळ्या एका कोटीमध्ये एका योनीमध्ये आपल्याला कोटी या ठिकाणी फेरा घ्यावा लागतो तेव्हा या ठिकाणी मनुष्याचा वारा लागतो इतका दुर्लभ असणारा हा मनुष्य देह अंगर देह दुर्लभ तुम्ही
सूक्ष्म असं या ठिकाणी रूप धारण करतो. मग त्या ठिकाणी आईच्या गर्भीच्या यातना, त्या ठिकाणी आईच्या पोटामध्ये उष्णता, मल, दुर्गंधी याने हा जीव अत्यंत कासावीस होत असतो. आणि या ठिकाणी सारखा या भगवंताचा धावा करतो, भगवंता मला आता या ठिकाणी यातून बाहेर काढ. त्या ठिकाणी भरपूर उष्णता असते. त्या ठिकाणी आईने जर थोडंफार काही वेळ वगैरे खाण्यात आलं तरी त्या बाळाला इतका त्रास होत असतो. इतक्या त्रासातून हा देव ज्यावेळेस आईच्या उदरातून बाहेर येतो, याच्या अगोदर या ठिकाणी भगवंताला धावा करतो. भगवंताला म्हणतो मला सोडो भगवंता, मी बाहेर आलो ना, तुझ्या भजन करतो. त्याचा आनंद जन्मांचा या ठिकाणी प्रवास चालू असतो. आणि या ठिकाणी असा हा आनंद जन्मांचा, आनंद योगीचा, आनंद कर्मांचा हा सूक्ष्म देह नालायक आहे. आणि या हा देह करण्याकरिता नीत माहीत असणे आवश्यक आहे. ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतर्या गुणा पकडोनी, कर्म करण्याकरिता वर्म माहीत असणे आवश्यक आहे. कारण आपल्याला भारतामध्ये जन्म मिळालेला आहे. आणि भारतामध्ये नसून महाराष्ट्रात मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रात नसून अहिल्यानगर शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्याला हा नर या ठिकाणी मिळलेला आहे. आपण खूप भाग्याचे आहोत. कारण ही भूमी नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी अत्यंत निष्काम कर्मयोगी संत महात्मा या भूमीमध्ये पवित्रते मूळ पावन प्रदेश, पवित्रते मूळ पावन प्रदेश, क्रांतिकारकांची, शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची, धर्मवीर संभाजी महाराजांची,
पुण्यश्लोक अय्या मातेची भूमी आहे. अत्यंत पवित्र तो देश पावन पवित्र ते कोण पावन तो देश जेथे आईचे दास जन्म जन्मलेली. असा हा पावन महाराष्ट्र आपला भारत देश या ठिकाणी या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. तो पण या ठिकाणी अत्यंत पवित्र आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या कुळामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. हे आपलं परम भाग्य आहे सर्वांचं. परंतु जर आपल्याला या देहामध्ये येऊन जर गुरुप्राप्ती झाली नाही, संत प्राप्ती झाली नाही, तर आपल्यासारखं आपल्याला मनुष्य देह मिळाला पण तो कळाला का? कारण याच वेळी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. कारण परमार्थ फक्त मनुष्य जन्मवितच करता येतो. म्हणून या ठिकाणी आपण अत्यंत याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. असा सुंदर आपल्याला या ठिकाणी देह मिळालेला आहे. आणि हा जर देह मिळून जर आपण या ठिकाणी जीवनामध्ये जर गुरु केले नाही आणि या ठिकाणी जर या जीवनाचं जर आपण सोनं करून घेतलं नाही तर आपला जन्म वायाला जाणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला या वेळी घडे देवाचे भजन आणि लेख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. या ठिकाणी मनुष्य स्वभावता भजनशील आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? न जर मिळाला आपण कळाला का? तर त्या कळण्यासाठी आपल्याला गुरुंना शरण जावं लागेल. आणि गुरुंना जर शरण जायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं पुण्य या ठिकाणी पाहिजे. पुण्य किती पाहिजे? तर या ठिकाणी एक नाम घेण्यासाठी कोटी जन्माचं पुण्य लागतं. आणि गुरु प्राप्त होण्यासाठी मिळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं? प्रथम तर पुण्य लागतंच. परंतु ते पुण्य स्वतःचं किंवा आई वडिलांचं, आपल्या पूर्वजांचं किंवा कुटुंबातील कोणातरी एका मनुष्याचं पुण्य असल्याशिवाय तुम्हाला सद्गुरू मिळत नाही. आणि सद्गुरू जर मिळाले तर ते कळले पण पाहिजे. त्या ठिकाणी सद्गुरू मिळण्यासाठी भरपूर पुण्य लागतं. आणि या ठिकाणी तुमच्या मन तुमचं शुद्ध पाहिजे. मनामध्ये अनुताप पाहिजे. मन या ठिकाणी काय पाहिजे? चित्त शुद्ध पाहिजे. जर चित्त शुद्ध झालं तर गुरु तुम्हाला या ठिकाणी 100% निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला गुरुंना प्राप्त करण्यासाठी अत्यंत मेहनत घ्यावं लागेल. तुम्हाला कासावीस व्हावं लागेल. तेव्हा या ठिकाणी कलियुगामध्ये आज काय झालेलं आहे? पोटासाठी संत झाले कलिंद बहुत, ऐसियांची सेवा करता काय सुख होईल जीवा. किंवा घरोघरी गुरु आहेत ऐते, घरोघरी गुरु आहेत ऐते विठ्ठल. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ऐते, देव शिष्याशी मिळवी सर्व कृते सद्गुरू त्याते श्रीकृष्ण माने. या ठिकाणी आज काय झालंय? घरोघरी गुरु या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. एक गुरु गुरु
आपल्या सोनं झालेलं आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी श्रीपाद बाबांच्या आपल्या सर्वांवर कृपा झालेली आहे आणि सद्गुरू आप्पांसारखे आपल्याला या ठिकाणी गुरु लाभलेले आहेत. आपण परम भाग्यवान आहोत. अत्यंत या ठिकाणी सांगितलं आपल्याला गुरु कसे लाभले की मूळ ज्या या सगळ्या संप्रदायांचं सगळ्या धर्मांचं मूळ जे आहे त्या मूळ अधिष्ठान आपल्याला मिळालेलं आहे. गुरु हा सत्पुरुषाचा सांगितलंय की गुरु ही पदवी ज्ञानाला आहे. त्यामुळे आपण काय झालेलं आहे, ज्ञानाला होळून बसलेलो आहोत. भक्ती कशी करायची ती या ठिकाणी रीत समजून घेतली पाहिजे. कारण सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जर करायचं असेल तर नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन या ठिकाणी काय आहे, कलियुगामध्ये आहे. आणि ते नामस्मरण या साधनाची रीत जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल. या ठिकाणी संतांची कास धरावं लागेल. सोपे बरे मळा संगीत देवंती सोपे बरे संगीत देवंती आपल्याला या ठिकाणी आपल्याला तो बोध मिळालेला आहे, तो प्रबोध मिळालेला आहे. परंतु त्याचं चिंतन करण्याची रीत आपल्या संतांकडे जाऊन समजून घ्यावा लागणार आहे. परंतु काय झालं माहिती का, जसं कापूस आणि कापड एक का दोन, तसं आपण या ठिकाणी ज्ञान दिलं पण तुम्ही काय झालं, ज्ञानालाच घेऊन बसले. आणि आप्पा आणि ज्ञान वेगळं आहे का, एक आहे. आणि मग या ठिकाणी काय झालं, आपण आभारी असे आहोत की आपण या ठिकाणी विसरलो. आणि या ठिकाणी काय झालं, फक्त गुरुपौर्णिमा आली किंवा इथं काही कार्यक्रम असलं तर आप्पा करत बसतात बोलत. परंतु या ठिकाणी संतांना या ठिकाणी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंत कर्ण बोलले संकल्पाने. आपण प्राणाने आणि जीवाने आणि धनाने शरण जातो संतांना, परंतु जे करायचंय ते मन या ठिकाणी आपण गुरूंच्या चरणापाशी ठेवत नाही. का तर मन गुरु कृपेची आननी दासी, मन सदा भीतसे सद्गुरुसी, ते ठेविता गुरु चरणापासी, दे साधकासी समाधान. Oh
मनासी दावी पुन जेणे निनसुखे सुखावणी मन प्रसन्न मनासी होय. या ठिकाणी सद्गुरूची कृपा जर झाली तर या ठिकाणी अशक्य काही शक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास का म्हणे. अभ्यासाहून गण पाठामग ज्ञान ज्ञानापासून विशेष जे रांगे ध्यान. या ठिकाणी आपण आपल्याला या ठिकाणी ध्यान करायला सांगितलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी साधना न करता फक्त पोपटपंची वरवरचं ज्ञान या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे आणि त्यालाच आपण रोवून बसलेलो आहोत. अहो आपण इतके भाग्याचे आहोत. या ठिकाणी बाबांनी आपल्याला सांगितलं बारीक विचार करा. आपण बारीक विचार करत नाही. बारीक विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणी आता या ठिकाणी खूप कमी महात्मे राहिलेले आहेत. या ठिकाणी सगळे लुटारू बसलेले आहेत. साधूंच्या विचारात भिडती लुटारू. या ठिकाणी लुटारू या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काय झालेलं आहे. सापडे हा देव भाविकांचे हाती शहाणे मरती तरी नाही. कारण हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी आणि सिंगतवास. या ठिकाणी आपण काय झालेलं आहे. आपल्याला अभिमान आलेला आहे ज्ञानाचा. आणि त्या ज्ञानाचा अभिमान जाण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला गोकुळात पाठवलेलं होतं. या ठिकाणी अभिमान गेला पाहिजे. या ठिकाणी ज्ञानाचा सुद्धा आपल्याला अभिमान नको. आपण खूप भाग्यवान आहोत. परंतु भाग्यवान असून जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासारखा आभारी या संपूर्ण जन्मामध्ये कोणी नाही. आणि पुन्हाच आपल्याला या असं ज्ञान मिळेल. हे परत पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा आणि हा 84 लक्षीचा योन्यातून परत पुन्हा मनुष्य जन्म मिळतो का नाही मिळतो. परत भाग्याने आपल्याला हे असे संत लाभतात का नाही लाभतात त्याचं काही सांगू शकत नाही. म्हणून आता जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून घ्या. जीवनाचं सोनं करून घ्या आणि आपल्या या सद्गुरूंना आनंद भावाने शरण जा. अरे तुम्ही या ठिकाणी विचार करा. आपण या ठिकाणी बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले किंवा आधी केले मग सांगितले. अहो विचार करा. आपण आपलं संपूर्ण आयुष्य बाबांसाठी खर्च केलं. नोकरी करून लोकांची ताबेदारी असताना सुद्धा त्यांनी बाबांसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली. कोणतीही जीवाची पर्वा न करता अख्खा महाराष्ट्र त्यांनी धुंडाळून काढला. विचार करा. आणि आपण मला काम आहे माझ्या अडचणी. अरे आपल्या अडचणीत आयुष्यभर जाणार. तुम्ही मेल्यानंतर सुद्धा मागे बघता का तर मुंडक बांधला जातो तरी सुद्धा मागे वळून पाहतो. इतकं आपण या ठिकाणी संसारामध्ये गुंतलेलो आहोत. थोडा संसार बाजूला करा. 1 तास 2 तास साधना करा. नामस्मरण करा. चिंतन करा. गुरुंनी दिलेला बोध गुरुंनी सांगितलेलं ज्ञान आणि या ठिकाणी गुरुंचं स्मरण करा. कारण गुरुविन कोण दिखावे बात बडा कठीण है यमघाट. संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या जशी वैरण टाकली जाते तसं रात्रीचा दिवस तमान बाळगता घराची काढ रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आपल्याला वारंवार मेसेज करतात. वारंवार त्या ठिकाणी सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे हो नका रानवरी उदेवरी त्याची पाऊले समान तोची एक दान शोधता. या ठिकाणी रात्रीचा दिवस तमान बाळगता आपण अक्षरशः 4 व्हीलर न वापरता या ठिकाणी 2 व्हीलर भर करत असतात. त्यांचा आदर्श घ्या. अरे आपल्या जीवनामध्ये तुम्ही तरले म्हणून काय मोठी गोष्ट नाही. परंतु जर जे आपल्याशी खावे ते दुसऱ्याशी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकल जन. जर तुम्हाला जर समजलं हे ज्ञान तर तुम्ही दुसऱ्यांना वाटा. आपले मित्र आपले पाहुणे आपले कोणी जे कोणी जवळचे असतील त्यांना या मार्गामध्ये आणा. त्यांना त्यांचं नशीब शेवटी टिकतील नाही टिकतील ते त्यांचं नशीब. परंतु या ठिकाणी हा जो सद्गुरूंचा महिमा आहे या ठिकाणी या महात्म्यांचं जे ज्ञान आहे ते या ठिकाणी वाटायचं काम करा. आपण आजही या वयात तिथं ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करता. काही लोकांना असं वाटतं की आम्हाला अधिकार द्यावा. अरे त्यांना समजतं सद्गुरूंना
पुन्हा समजतं कुणाला कधी कोणता अधिकार द्यावा कुणाला काय कधी द्यायचं मागायची गरज नाही मागे से न मिले कुछ न मागे से सब कुछ मिले मागे से कुछ ना मिले तर मागून काही मिळणार नाही त्यामुळं आपण तुम्ही सर्वांनी या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि या ठिकाणी या धर्माचं या ठिकाणी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आंबा करणे काम बीज वाढवावे नाम या ठिकाणी या वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी सर्व साधकांचं आपलं अंत कर्तव्य आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक संकल्प करा सर्वांनी की या ठिकाणी आपण एक साधक जुळवण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत आपण सांगितलं मठ नको तन नको आपण त्याला धरून बसलो आपण सांगितलं मठ नको अरे हे सद्गुरूंचं काम नाहीये त्या शिष्यांचं काम आहे आज त्या लोकांना कोणताही आधार नाही कोणती परंपरा नाही त्या लोकांचे हजारो करोडो रुपयाचे मठ तयार झालेले आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी फक्त म्हणतो बाबांनी सांगितलंय मग आपण या ठिकाणी घोटीला या ठिकाणी आपल्या आनंद वाडीला आळंदीला या ठिकाणी जागा घेतली मन बांधले परंतु ते गुंतून राहिले नाही असे संत मिळणं खरोखर खूप भाग्याचं लक्षण आहे त्यांना ओळखा अजून वेळ गेलेली नाही आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी तुम्ही थोडा विचार करा कारण या ठिकाणी आपण आता जागा घेतली पाहिजे या ठिकाणी कुठेतरी थोडीफार जागा घेतली पाहिजे पैसे गोळा केले पाहिजे नका जास्त करू अरे बाकीच्या धर्मांतून तुम्ही शिका ते 10% आपल्या जे काय आपण जीवनामध्ये जे काही धन अर्जित केलेलं आहे त्यातून 10% ते बाजूला टाकतात आणि या ठिकाणी ते काय करतात मोठमोठाली शाळा त्यानंतर मोठमोठाले मठ बांधतात आणि या ठिकाणी आपली सोय होती आपल्याला या ठिकाणी व्यासपीठ तयार होतं इतकं असं महान कार्य आपण या ठिकाणी सर्व साधकांनी आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सर्वांनी मनापासून विचार करा आणि एक साधक जमा विठोबा रखुमाई